नमस्कार मंडळी. जाणीजे यज्ञ कर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. व्हॅलेंटाईन डे हा दिवस आता 2 दिवसावर आलेला आहे आणि व्हॅलेंटाईन डे म्हटलं की खास काहीतरी केलं जातं आपल्या खास व्यक्तीसाठी, प्रिय व्यक्तीसाठी. तर मी आज केलेले आहेत रेड वेल्वेट कुकीज आणि प्रेमाचा रंग लाल म्हणून रेड वेल्वेट कुकीज, कप केक्स किंवा केक हे आवर्जून केले जातात. तर त्याचीच अशी खास कृती आणि मस्त कृती, झटपट होणारी आणि थोडीशी हेल्दी पण अशी छानशी आपण रेसिपी आज करणार आहे. याच्यामध्ये मी अंडही वापरलं नाही आहे आणि मैदाही अगदीच कमी प्रमाणात वापरला आहे. तर बघूया कशी करायची आहे. तर हे घेतलं आधी मी 3 टेबलस्पून इतकं दूध रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं. याच्यामध्ये 1 टीस्पून आपण व्हिनेगर घालणार आहे आणि याला 5-7 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण एक बाऊल घ्यायचं आहे, त्याच्यावर एक गाळणी ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपण 1 कप कणिक जी आहे ती घालायची आहे. मैदा 1 कप नाही घेतलेला आहे मी, 1 कप कणिक घेतली आहे आणि 1/4 कप इतका मैदा घेतला आहे. तर तुम्ही पूर्णपणे कणिकही वापरू शकता, अर्थात गव्हाचं पीठ, किंवा पूर्णपणे मैदाही वापरू शकता, जसं तुम्हाला आवडतं. त्याच्यानंतर 2 टेबलस्पून कोको पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा वापरायचा आहे आपल्याला. आणि हे छानपैकी व्यवस्थित आपल्याला याचे गुठळ्या राहणार नाही याच्यात काही, असं पाहून त्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे आणि हा भाग काढून टाकायचा आहे जे गुठळ्या राहिला आहे ते. आणि व्यवस्थित हे कोरडे जिन्नस आपण मिक्स करून ठेवायचे आहेत. तर आपण कणिक, थोडासा मैदा, कोको पावडर आणि बेकिंग सोडा इतकंच घातलेलं आहे. हे आता बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण ओले जिन्नस एकत्र करूया. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा कप बटर. हे अनसॉल्टेड आहे, तुम्ही सॉल्टेड पण घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर अर्धाच कप मी ब्राऊन शुगर घेतलेली आहे. ब्राऊन शुगरमुळे मस्त टेक्स्चर येतं आणि वेगळा स्वाद येतो. त्याच्यानंतर 1/3 कप इतकं आपली नॉर्मल साखर तुम्ही घेऊ शकता, पांढरी साखर. या दोन्ही साखर वेगवेगळं घेण्याचं ही गरज आहे की याचं वेगवेगळं टेक्स्चर आणि वेगवेगळा स्वाद आहे तो कुकीमध्ये भन्नाट लागतो, तर नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर 1 ते 1.5 टीस्पून मी व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घातलेला आहे, त्याच्यामुळे पण कुकीला मस्त स्वाद येतो. बटर जरा जास्त एकदम रूम टेम्परेचरवर येऊ द्या, नाहीतर ते असं थोडंसं कठीण जातं एकत्र करायला. याला जास्त विस्क नाही करायचं आहे, म्हणजे खूप फेटायची गरज नाही आहे. याला एकत्र करणं हीच एक महत्त्वाची प्रोसेस आहे. तर असं छान स्पॅच्युलाने वाटलं तर तुम्ही एकत्र करून घ्या. आणि आता हे छान एकत्र झालेलं आहे. खूप मेल्ट करण्याचं किंवा खूप बीट करण्याची याला गरज पडत नाही. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे, अर्थात रेड वेल्वेट कुकीज आहे, त्याच्यामुळे रेड रंग अर्थात लाल रंग जरुरी आहे. तर तो मी साधारण 4-5 थेंब अर्थात अर्धा टीस्पूनच्या थोडंसं कमी असा घातलेला आहे. तर तो आपण आता छान एकत्र करून घ्यायचा. याच्यामध्ये तुम्हाला फूड कलर वापरायचा नसेल तर तुम्ही बीटचा पण कलर करू शकता, म्हणजे बीटपासून तयार करू शकता. किंवा छान कंपनीचा चांगल्या याचा तुम्ही जर रेड कलर वापरला थोडासा तर काहीच हरकत नाही आहे. नक्की ट्राय करून बघा, छान होतात. तर आपण हे छान एकत्र करून घेतलं आहे, सुरेख रंग आलेला आहे. तर आपले आता हे ओले जिन्नस पण आपण एकत्र करून झालेले आहे. तर याच्यात आपण आता जे कोरडे जिन्नस बाजूला ठेवले होते ते घालायचे आहे आणि हे परत एकत्र करून घ्यायचं आहे छान. हे आत्ता यावेळेला हाताने एकत्र केलं तरीही चालणार आहे. लाल रंग हाताला लागेल असं वाटत असेल तर ग्लव्ज घालून पण तुम्ही करू शकता. आणि हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. याला खूप एकदम असं खूपच चोळायचं नाही आहे, हलक्या हाताने करायचं आहे. आणि हे बघा, तुम्हाला आता ते असं क्रमली वाटत असेल आणि थोडं कोरडं वाटत असेल मिश्रण, तर आता आपण जे बाजूला दूध आणि व्हिनेगरचं जे मिश्रण ठरलं होतं अर्थात बटर मिल्क, ते आपण आता याच्यात घालूया. आणि एवढं 3 टेबलस्पून जे दूध आहे तेवढं मॉइश्चर जे आहे ते या डोला, कुकीच्या डोला पुरेसं होतं. जास्त दूध घालायची गरज पडत नाही आणि जास्त घालू पण नका. तर एवढ्या ह्याच्यात ते व्यवस्थित मिक्स होतं. आपण हलक्या हाताने त्याला मिक्स करायचं आहे. कणिक तिंबतो किंवा मळतो तसं करायचं नाही, हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे. आणि आता हे मिक्स झाल्यावर आपण याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवण्याची ही जी पायरी आहे ती खूपच महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे तिला स्किप करायचं नाही. ते असं छान स्टिफ होतं बॅटर आणि हा जो डो आहे तो असा कडक घट्ट झाला तरच ते कुकी आपले व्यवस्थित होतात. कारण याच्यामध्ये बटर असतं आणि जर आपण ते अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं नाही तर ते एकदम पसरतात कुकीज आणि त्याचा आकार अजिबात कुकीजसारखा राहत नाही. त्याच्यामुळे ते अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणं ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आपण कुकीज आहे म्हटल्यावर याला साधारण
गोल असा शेप द्यायचा आहे. तुम्हाला अगदीच वाटत असेल तर तुम्ही हार्ट शेप करू शकता व्हॅलेंटाईनसाठी स्पेशल. त्याच्यानंतर मी ते जेव्हा त्याला फ्रीजमधनं काढलं त्याच वेळेला प्रीहीट करायला ठेवून दिलं होतं आणि 350 फॅरनहाईटवर ते मी बेक केलेलं आहे. तर साधारण 10 मिनटं बेक केलं आणि 10 मिनटानंतर अशा काढून घेतले आणि आता मी त्याच्यात हे चॉकलेट चोको चिप्स जे आहेत ते घालते आहे. तुमच्याकडे जर व्हाईट चॉकलेटचे असतील चिप्स तर नक्की तेच घाला. मस्त कॉम्बिनेशन दिसतं आणि चव पण रेड वेल्वेट कुकीजसोबत त्याची छान लागते. माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हते म्हणून मला याचा वापर करावा लागला आहे. तर व्हाईट चॉकलेटचे चोको चिप्स असतील तर नक्की ते करा. त्याच्यानंतर परत 4 मिनटं मी बेक करायला ठेवले आणि आता आपल्या कुकीज रेडी आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की थंड अर्थात पूर्णपणे गार झाल्याशिवाय कुकीज त्याला जास्त हलवू नका. थोडं डेलिकेट असतात, त्याला त्याचं टेक्स्चर पकडणं किंवा त्याचा साईज त्याला व्यवस्थित धरून ठेवण्यासाठी थोडंसं थंड करणं खूप गरजेचं आहे. तर 10-15 मिनटं बेकिंग झाल्यानंतर 15 मिनटं झाल्यानंतर आपण त्याला परत 10-15 मिनटं गार होऊ देण्यासाठी ठेवायचं आणि मग त्या खायला तयार आहेत. तर आपल्या अशा रेड वेल्वेट कुकीज एकदम क्रंची आतून खुसखुशीत आणि मस्त झालेले आहे. थोड्याशा सॉफ्ट आणि मस्त असं दिसतात आहे. रंग तर खूपच सुरेख आलेला आहे आणि चवही भन्नाट झाली आहे. पूर्णपणे मैदा न वापरल्यामुळे त्या थोड्याशा हेल्दी पण कुकीज झालेल्या आहेत आणि अंड पण वापरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की हे ट्राय करू शकता तुमच्या आवडत्या व्यक्तींसाठी आणि या व्हॅलेंटाईनला त्यांना नक्की खुश करू शकता अशी वेगळी रेसिपी करून. तर काय म्हणता, आवडली ना रेसिपी तर लाईक करून टाका, शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकनला क्लिक करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. जाणीचे यज्ञकर्म.